सो थोड्याशा गॅपनंतर परत आपण रिटर्न आलो. आता आपण नवीन लेक्चर स्टार्ट करूया. सायन्स 2चा सेकंड टॉपिक, दॅट इज लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ॲक्च्युली हे टॉपिक नंबर सेकंड आणि टॉपिक नंबर थर्ड ह्याच्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली, की ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस चालू असतात. एक्सक्रिशन, डायजेशन, रेस्पिरेशन, बरोबर, ह्यासारख्या लाईफ प्रोसेसेस चालू असतात. तर त्या लाईफ प्रोसेसमध्ये काही पर्टिक्युलर लाईफ प्रोसेस आपल्याला स्टडी करायची. हे आपल्याला माहीत पण आहे, पण आता थोडेसे डिटेलमध्ये देण्यात आले. ठीक आहे. जसं मी तुम्हाला पहिलं सजेशन केलं होतं की तुम्ही शक्यतो सायन्स 1-2साठी डायजेस्ट रेफर करा. डायजेस्टची समरीमध्ये तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला जास्त डिटेल अजून कळेल. मी आता परत टेक्स्टबुकमध्ये पेज वाईज जाईल, कळेल. फक्त एवढंच की मी आत्ताच सांगेन धड्याच्या सुरुवातीला की सेकंड जो टॉपिक आहे दॅट इज लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, पेज नंबर 12 इथून जो स्टार्ट होतो. ह्याच्यामध्ये सर्वात लास्टचा पार्ट आहे, ज्याला आपण नाव दिले मिओसिस. दोन प्रकारचे एक टर्म आहेत, मायटोसिस अँड मिओसिस. तर मिओसिस हा टॉपिक कोणीही पुस्तकातून किंवा मिओसिस हा टॉपिक पुस्तकात तिथे स्टार्ट होतो, तिथून कोणी टेक्स्टबुक रीड करायचं नाही. डायरेक्टली तुम्ही ते डायजेस्टच्या समरीमधून वाचा किंवा तुम्ही अदर काय तुम्ही यूज करता तेव्हा. मिओसिस एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे, इवन तो ते कळतसुद्धा नाही काय दिलेलं आहे, बरोबर. त्यामुळे शक्यतो मिओसिस हा जो टॉपिक आहे कोणीही पुस्तकातून कवर करू नये, डायरेक्ट तुम्ही डायजेस्टकडे. ठीक आहे. सो लाईफ प्रोसेस पार्ट 1मध्ये ऑर्गॅनिझममध्ये जी एनर्जी रिलीज होते कुठल्याही ह्युमन बॉडीमध्ये, ती एनर्जी रिलीज होते ती मेन रेस्पिरेशनमध्ये. जेव्हा तुम्ही फूड इंटेक करता आणि नंतर रेस्पिरेशनमधून ऑक्सिजन एंटर होतो बॉडी, जे खाल्लेलं आहे, जे डायजेस्टेड आहे, त्याच्यामधून जे मटेरियल येतं बॉडीमध्ये, प्लस रेस्पिरेशन जो ऑक्सिजन येतो, ह्या दोघांची रिॲक्शन होते आणि एनर्जी रिलीज होते. कळलं. सो मग ह्या लाईफ प्रोसेसमध्ये आपण पहिलं बघणार आहोत फर्स्ट, दॅट इज लाईफ प्रोसेस फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आपण पहिल्या पेजवर जाऊ. जे पर्टिक्युलर क्वेश्चन तिथे सांगतो आहे, जी डायग्राम सांगतो आहे, प्लीज ती डायग्राम फोकस करा, कारण की डायग्रामॅटिक क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस पेपर 2मध्ये जास्त असतात. कारण की जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल पेपर 2मध्ये डायग्राम भरपूर आहे. ठीक आहे. सो आपण पार्ट 12ला स्टार्ट करूया. 12मध्ये असं आहे की पेज नंबर 12 ह्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ प्रोसेस, पहिला इंट्रोडक्टरी हे आहे, काय म्हणतात, पॅराग्राफ आहे, तो वाचून त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे मी ते सांगतो, त्याला अंडरलाईन करून घ्या आणि ते रिवाईज करा. आणि परत लास्ट लेक्चरमध्ये झालं तेच रिपीट करतो की तुम्ही टॉपिक घ्या, डायजेस्टमधली नवनीतमधली समरी घ्या आणि ती समरी वाचा सायमल्टेनियसली ह्याच्यासोबत. अतिशय उत्तम होईल, चांगल्या प्रकारे डायजेस्टमध्ये कवर केलेलं. ठीक आहे. फर्स्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईन प्रोसेस. Various organ system are continuously performing a function in the human body along with the various systems like digestive, respiratory, circulatory, excretory and control system. Different external are performing function independently but through the complete coordination. This overall system is in action more or less the same in all organisms. Those are the need continuous source of energy. For this purpose, carbohydrate, fat, lipids are the main source of energy harvested by the mitochondria in the yeast cell, and it is not like the food stuff sufficient for the energy production of energy, but oxygen also necessary. All this food stuff and oxygen are transported cell circulatory system, beside it coordinated by the control system of the body. Each life process contributes its own way of process of energy production. Function of all these life processes are required the energy. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट काय सांगितलं की ह्युमन बॉडीमध्ये जेवढ्या पण प्रोसेसेस आहेत त्याला काय लागतं, एनर्जी लागतं. कळतं. आणि ती एनर्जी कशापासून भेटते, कार्बोहायड्रेट, बरोबर, त्यानंतर फॅट, लिपिड्स ह्याच्यापासून भेटत असते. पण एवढंच आहे की एनर्जी बनण्यासाठी फक्त खाणं महत्त्वाचं नाही आहे. कुठलंही इंधनमध्ये एनर्जी असते. कोळसा घ्या, लाकूड घ्या, आता ते जाळल्यानंतर आपल्याला एनर्जी जेव्हा भेटते तर ती एनर्जी रिलीज होण्यासाठी
तुम्हाला ऑक्सिजन पण लागतो. काय लागतो? ऑक्सिजन. मग तो ऑक्सिजन जाळण्यासाठी ऑक्सिजन नसेल तर एखादं इंधन पेटू शकत नाही. सो असंच आहे की तुम्हाला काय करावं लागेल की रेस्पिरेशनद्वारे ऑक्सिजन पण नेसेसरी आहे आणि तेव्हा ती एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी रिलीज नंतर बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. ठीक आहे, एवढंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टम एकमेकाला कोऑर्डिनेट करून काम करतात, बरोबर, आणि एनर्जी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. Human and other animal consume the fruit, vegetable. Plants are autotrophs. They prepare their own food. They utilize some of the food for themselves, whereas the remaining store various parts like the fruit, leaves, stem, root. We consume all their various plants, various store in various parts like the fruit, leaves, stem. We consume the all these various plants material obtain different nutrients like carbohydrate, fat, protein, vitamin, mineral. Which food material do we consume or obtain nutrient? Thus the carbohydrate, milk, fruit, jaggery, vegetable produce, sweet potato are like the ragi, millets. So we get the 4 kilocalorie per gram in carbohydrate. Let's way this energy obtain. आता ह्याच्यामध्ये बघा एक लाईन आली सर्वात लास्टच्या पॅराग्राफमध्ये की वी गेट द 4 किलो कॅल एनर्जी पर ग्रॅम बाय द कार्बोहायड्रेट. ही लाईन अंडरलाईन करा. का? फिलिंग द ब्लँकला विचारतात. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीपासून किती एनर्जी भेटते हे धड्यामध्ये येणार. म्हणजे इथे कसं आलं कार्बोहायड्रेटमध्ये, तर पुढच्या कुठल्या तरी पेजवर आलेलं असणार की तुम्हाला प्रोटीनपासून किती एनर्जी भेटते, लिपिड किंवा फॅटपासून किती एनर्जी, हे फिलिंग द ब्लँकसाठी लक्षात ठेवायचं. मग त्यांनी काय सांगितले की कुठलीही गोष्ट ही आपण कन्झ्युम करतो कार्बोहायड्रेट, तर आपल्याकडे एनर्जी, मग ती एनर्जी जी येते ती ॲक्च्युली कशी येते, म्हणजे तयार कशी होते, हे आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं. कळतं आहे? सो ही लाईन अंडरलाईन करा. जर नेक्स्ट पेजवर गेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम एनर्जी प्रोडक्शन कशी होते, तर त्या स्टेप बाय स्टेप होतं. मग हे स्टेप बाय स्टेप यांनी पहिलं बघा सुरुवातीला एक डायग्राम दिलेत आणि ते बॉक्सेस दिले. ते काही एवढे महत्त्वाचे नाही आहेत, पण तरी पण काय म्हणतात तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या पार्ट्सचं नाव दिले. तुमच्या एक बेसिकसाठी ती नावं फक्त बघून घ्या. खरा सेकंड 12 नंतर 13व्या पेजवर जे चालू होतं ते कॅन यू टेलच्या नंतर जो पॅरेग्राफ आहे कार्बोहायड्रेट सुरुवात होतं, तिथून मेन टॉपिक चालू होतं. म्हणजे इथून पुढचं जे मागचं पेज आहे त्याच्यावर बहुतेक करून क्वेश्चन, डायग्रामॅटिक क्वेश्चन असं पडण्याचा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पडण्याचे चान्सेस खूप आहे, बरोबर. मग आपल्याला आता बघायचं की आपण जे कार्बोहायड्रेट खाल्ले किंवा प्रोटीन खाल्लं किंवा फॅट खाल्लं त्याच्यापासून एनर्जी कशी भेटते. कळलं? कार्बोहायड्रेटपासून आता एनर्जी कशी भेटते, म्हणजे आपण कार्बोहायड्रेट खाल्ले, आता एनर्जी कशी भेटते. तर ही एनर्जी भेटण्यासाठी 2-3 स्टेप आहेत. मग ग्लायकोलिसिस आहे, ग्लायकोलिसिस नंतर TCA सायकल आहे, बरोबर. TCA सायकल नंतर तुमचं NADH2 याचे या गोष्टी बनतात. ठीक आहे. सो पहिल्या पेजवर फक्त कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरी भेटते, ही लाईन महत्त्वाची अंडरलाईन करायची. सेकंड पेजवर पहिली डायग्राम तुमच्या बेसिकसाठी तुम्ही ते नावं हे करा. नंतर तिथे पेज नंबर 13वर कॅन यू टेलच्या नंतर जो पॅराग्राफ चालू होतो कार्बन, तिथून मेन टॉपिक चालू होतो. ठीक आहे. आता इकडे बघा, आता आपण बघायचं आपल्याला तिघांमधून एनर्जी भेटते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. आता आपण ह्याच्यातून बघणार की नेमके कार्बोहायड्रेटपासून एनर्जी कशी भेटते. कळतं? आता तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट म्हणजे तुमचे पिष्टमय पदार्थ, तुम्ही मराठीमध्ये बघा पीठसारखे पदार्थ, पिष्टमय, बरोबर. त्याच्यातून एनर्जी कशी भेटते हे बघायचं. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज प्रोडक्शन फॉर एनर्जी रिक्वायर फॉर द डेली नीड. कार्बोहायड्रेटपासून जी एनर्जी भेटते ती आपल्याला दररोजच्या गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. दिस एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. ही एनर्जी आपल्याला ATPच्या स्वरूपात मिळते. आता ATPचा एक फुल फॉर्म आहे, त्याला म्हणतात ॲडिनो ट्रायफॉस्फेट. माणूस जे काही खातो, बरोबर, त्याची जी एनर्जी बनते ती ATP या नावाचं जे केमिकल आहे त्या स्वरूपात साठवली जाते, त्या फॉर्ममध्ये साठवली जाते. कळलं? दॅट इज नोन ॲज ATP, ॲडिनो ट्रायफॉस्फेट. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप in the cell. This called the cellular respiration. Cellular respiration occur among the living organism by 2 methods. These 2 methods are the aerobic respiration and another is the anaerobic respiration.
इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइड इन अ 3 स्टेप. आता बघा, आता त्यांनी आता मेन पार्ट चालू होतं. हे रेस्पिरेशनचे 8वीला जर तुम्हाला ओल्ड सिलेबस असेल एखाद वेळ, आत्ता तुम्ही येतं की 2 प्रकारचं रेस्पिरेशन असतं. एक म्हणजे मोठ्या स्वरूपाचं, बरोबर, म्हणजे नुसतं आपण त्याला कळतो की नाकाने श्वास घेतला सोडला, बरोबर. आणि हे झालं वरच्यावर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही श्वास घेता हा ऑक्सिजन प्रत्येक सेलपाशी जातो, बरोबर, आणि प्रत्येक सेलमध्ये जातो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जे खाल्लेलं असतं ते कुठल्याही खाल्लेल्या पदार्थामधून ते ग्लुकोज असतं, ते ग्लुकोज पण सेलमध्ये जातं. मग हे ऑक्सिजन आणि ग्लुकोजची रिॲक्शन होते आणि एनर्जी तयार होते. ह्याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. तर आपल्याला ह्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन बघायचं, ठीक आहे. सो सेल्युलर रेस्पिरेशन आपल्याला काय बघूया आता, की परत ATP कळलं की ATP ही काय एक केमिकल आहे की ज्या स्वरूपात बॉडी एनर्जी तयार करते. एनर्जीचं एक रूप किंवा एक केमिकल की ज्या स्वरूपात काय करते, बॉडी एनर्जी स्टोअर करते, बरोबर. दॅट इज नोन ॲज ॲडिनो ट्रायफॉस्फेट, दॅट इज ATP, बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे की सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये किंवा कुठलंही रेस्पिरेशन आहे ते 2 प्रकारचं असतं, एक ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक. आय होप तुम्हाला माहिती आहे. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं त्याला म्हणतात ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसरं रेस्पिरेशन जे असतं ते ॲनॲरोबिक असतं, की असं रेस्पिरेशन की जे काय म्हणतात ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतं. आता सर तुम्ही तर बोलताय की आता कुठलीही एनर्जी तयार करायची असेल तर आपल्याला ऑक्सिजन लागतो, मग असं कसं, विदाऊट ऑक्सिजन कशी काय एनर्जी तयार होतात. तर तुम्हाला माहीत आहे की काही प्राणी जे असतात ते वर्षाचे 12 महिने पाण्याच्या डीप ओशनमध्ये राहतात, तिथे ऑक्सिजन नसतो. किंवा काही प्राणी असतात जमिनीमध्ये डीपमध्ये राहतात, बरोबर, त्यांच्याकडे ऑक्सिजन, मग त्यांना एनर्जीची गरज लागते की नाही, लागते. मग ते कुठलं रेस्पिरेशन करतात, तर अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, कळलं. तर आपल्याला बघा मेन म्हणजे आता आपण तुम्हाला एक लिंक सांगतो काय बघणार. आपण ह्याच्यामध्ये काय बघतोय, लाईफ प्रोसेस बघतोय. कुठली बघतोय आता, पहिली रेस्पिरेशन, ज्याच्यापासून एनर्जी रिलीज होते, रेस्पिरेशन, ठीक आहे. पहिली रेस्पिरेशन रेस्पिरेशनमध्ये आपण बघतोय की कार्बोहायड्रेटने एनर्जी कशी रिलीज होते. तर कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट मध्ये काय बघितलं, एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये तयार झाली, ATPच्या. आता हे रेस्पिरेशन जे होतंय हे 2 प्रकारचं असतं, ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक. आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे की जेव्हा ॲरोबिक रेस्पिरेशन होईल तेव्हा कार्बोहायड्रेटपासून मला एनर्जी कशी मिळेल, कळलं. जेव्हा मी ॲरोबिक रेस्पिरेशन, ॲरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा मी रेस्पिरेशन करेल तर कार्बोहायड्रेटपासून मला एनर्जी कशी भेटेल, बरोबर, हे बघणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी ॲनॲरोबिक रेस्पिरेशन करेल तेव्हा मला कार्बोहायड्रेटपासून एनर्जी कशी भेटेल हे आपल्याला बघायचं. तर पहिला पार्ट काय बघायचा आहे, रेस्पिरेशनमध्ये एनर्जी रिलीज होते. तर एनर्जी रिलीज होत असताना 2 कंडिशन असतात, ॲरोबिक आणि अनॲरोबिक. ॲरोबिकमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये एनर्जी रिलीज होते आणि मग ही एनर्जी रिलीज होण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो केल्या जातात, ठीक आहे. सो जेव्हा आता ॲरोबिक रेस्पिरेशन होतं तेव्हा बघा, तर पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, बरोबर. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. कसं, कार्बोहायड्रेटपासून एनर्जी रिलीज होताना इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. पुस्तकामध्ये ग्लायकोलिसिस, अ प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन अ सायटोप्लाझम. तर त्यांनी काय सांगितलं की ग्लायकोलिसिसची प्रोसेस कशा होते, सायटोप्लाझममध्ये होते. लक्षात ठेवा, कुठली प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होते आणि कुठली प्रोसेस न्यूक्लियस होते. इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज विच इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड 2 मॉलिक्यूल ऑफ इच, पायरिक ॲसिड, ATP, NADH2, वॉटर आर फॉर्म. आता पहिलं त्यांनी सांगितलं. आता ह्याचं बॅकग्राऊंड असं की बॅकग्राऊंड कसं चालू होतं ग्लायकोलिसिसच्या आधी. बघा, आपण खाल्लं, डायजेशन झालं, आपण जे खातो त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट भेटतं. हे पोटात जातं, पोटामध्ये काय केलं जातं, सगळं क्रश केलं जातं आणि त्यापासून सगळं जे कॉन्स्टिट्युएंट आहे, बरोबर, ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जातं. आता हे कॉन्स्टिट्युएंटमध्ये काय असतं, एनर्जी असते, ग्लुकोज. मग काय केलं जातं, जेव्हा हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं तर हे सगळं जे न्यूट्रिएंट आहे, बरोबर, हे काय केलं जातं, ॲब्झॉर्ब केले जातं. आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर छोट्या स्मॉल इंटेस्टाईनमधून ते पूर्ण बॉडीच्या सेलमध्ये काय केलं जातं, पोचवलं.
कळलं? पूर्ण बॉडीमध्ये पोचलं जातं. आता डायजेशन केल्यामुळे ग्लुकोज सगळ्या सेलमध्ये पोचलं. ठीक आहे. आता पण एवढ्यानेच आपल्याला एनर्जी भेटणार का? नाही. मग आता आपण काय करणार? इनहेल आणि एक्सेल. आपण जेव्हा इनहेल करणार तेव्हा काय होणार? ऑक्सिजन कुठे जाणार? आतमध्ये जाणार. तो कुठे जाणार? नंतर लंग्समध्ये जाणार. लंग्समधून जेव्हा अल्वोली नावाचा एक पार्ट आहे, बरोबर, तर अल्वोली नावाच्या पार्ट्समधून तो ऑक्सिजन रक्तामध्ये जाणार आणि ते रक्त ऑक्सिजनला पूर्ण बॉडीमध्ये पोचवणार. पूर्ण बॉडी म्हणजे प्रत्येक सेलमध्ये. म्हणजे आता प्रत्येक सेलमध्ये काय आलं? खाल्ल्यामुळे ग्लुकोज आलं आणि रेस्पिरेशन केल्यामुळे ऑक्सिजन आलं. आता हे ग्लुकोजचं आणि हे ऑक्सिजनची रिॲक्शन झाली, बरोबर. ह्यालाच म्हणतात ग्लायकोलिसिस. कळलं? ह्यालाच काय म्हणतात? ग्लायकोलिसिस. तर त्यांनी काय सांगितले की ह्या ग्लायकोलिसिसमध्ये इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ऑफ ईच, म्हणजे जे पुढे नावं दिलेत त्या प्रत्येकाचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. कुठलं? पायरिक ॲसिड, ATP, NaDH2 आणि वॉटर, बरोबर. ATP, NaDH2, वॉटर आणि पायरिक ॲसिड नावं लक्षात ठेवायची. विचारलं जातं की ग्लायकोलिसिसमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट तयार झाले या कुठला प्रोडक्ट तयार होत नाही. कळलं? सो पायरिक ॲसिड, ATP, NaDH2 आणि वॉटर हे तयार होतात. किती मॉलिक्यूल? 2. Molecule of pyruvic acid is formed in this process are converted into the molecule of the acetyl coenzyme A. 2 molecule of NaDH2, 2 molecule of CO2 are released during this process. त्यांनी काय सांगितलं? पहिल्या स्टेपमध्ये काय झालं? ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन म्हणजे पायरुविक ॲसिड तयार झालं, बरोबर. त्या पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाइल कोएन्झाइम ए नावाचं काय तयार झालं? एक नवीन प्रोडक्ट तयार झालं. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, ॲसिटाइल कोएन्झाइम ए महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 स्टेपमध्ये, पहिले ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन, त्या ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाल्यामुळे पायरुविक ॲसिड तयार होतं, ATP तयार होतं, NaDH2 तयार होतं आणि वॉटर तयार. आणि एक लक्षात द्या, NaDH2, ADH2 ह्याचे फुल फॉर्म नेक्स्ट पेजवर दिलेले आहेत. कळलं? ते फुल फॉर्म लक्षात. आता पायरुविक ॲसिड तयार झालं, NaDH2 तयार झालं, वॉटर तयार झालं. आता ह्याच्यातलं पायरुविक ॲसिड जे पहिलं तयार झालं त्याची अजून रिॲक्शन होते आणि त्याचं ॲसिटाइल कोएन्झाइम तयार होतं. कळलं? काय तयार होतं? ॲसिटाइल कोएन्झाइम. आणि 2 मॉलिक्यूल NaDH2 आणि 2 मॉलिक्यूल जे कार्बन डायऑक्साईडचे रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. म्हणजे जेव्हा पायरुविक ॲसिडचं ॲसिटाइल कोएन्झाइम तयार होतं तेव्हा त्याच्यामध्ये अजून 2 NaDH2 तयार होतात आणि 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल रिलीज होतात. ठीक आहे. मग अशी ही प्रोसेस आहे ग्लायकोलिसिस. म्हणजे पहिली स्टेप काय? पहिलं कळलं की डायजेशन झालं, रेस्पिरेशन झालं, प्रत्येक सेलमध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन आलं, दोघांची रिॲक्शन झाली. दोघांची रिॲक्शन झाल्यामुळे काय झालं? रिॲक्शन झाल्यामुळे 4 पदार्थ तयार झाले. पायरुविक ॲसिड तयार झालं, त्यानंतर NaDH2 तयार झालं, वॉटर तयार झालं आणि ATP तयार झालं. मग ते पायरुविक ॲसिड जे तयार झाले त्याचे अजून रिॲक्शन, मग त्याच्यामध्ये कसं कन्वर्जन होतं? पायरुविक ॲसिडचं ॲसिटाइल कोएन्झाइम ए ह्याच्यामध्ये तयार होतं आणि ते ॲसिटाइल कोएन्झाइम तयार होत असताना परत कार्बन डायऑक्साईड तयार झाला आणि कार्बन डायऑक्साईडसोबत त्याने NaDH2 तयार झाला. ठीक आहे. ही झाली ग्लायकोलिसिस. आता जी सेकंड आहे ज्याला आपण म्हणतो TCA सायकल, दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, बरोबर. याच्यामध्ये ही सर्वात मेन सायकल आहे TCA सायकल. तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी रिलीज व्हायला की एनर्जी तयार व्हायला ही सायकल खूप जबाबदार असते, बरोबर. जर तुम्हाला कधी आता एक थोडीशी टीप आहे जी माझी सवय जात नाही कधी सांगायला. जर समजा तुम्ही कधी असं ठरवलं की रात्री जरा जागून अभ्यास करायचा आणि किंवा सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा, पण डोळ्यावरची झोप जात नाही किंवा जरा एनर्जी लो वाटते, बरोबर. तर TCA सायकल जी आहे जी एनर्जी तयार करते, आपण हे बघतोय की एनर्जी कशी तयार होते. तर TCA सायकलला बूस्ट करता येतं. ॲटलिस्ट तुम्ही 1-2 तास अजून बूस्ट करू शकता. काय करायचं? TCA सायकल म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ॲसिड महत्त्वाचं असतं, बरोबर. तर ह्याला बूस्ट करण्यासाठी एक सर्वात बेस्ट सांगतो. सकाळी सकाळी आहे ना, कारण की तुम्हाला माहिती आहे आता ग्लुकोज पाहिजे, ही सायकलसाठी ग्लुकोज लागणार, त्याचं ऑक्सिडाईज झालं तर. आणि पुढची स्टेप आहे की त्याच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड पण पाहिजे,
बरोबर, किंवा ॲसिड पाहिजे, तेव्हा काय होतं, ही सायकल चांगली काम करते. आता तुम्हाला सांगतो, नॅचरल शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज चांगल्या प्रमाणात असणारं एक गोष्ट म्हणजे मध, आणि ॲसिडचा एक सिम्पल नॅचरल सोर्स म्हणजे लिंबू. सकाळी सकाळी जर तुम्हाला अभ्यास करायचा आणि झोप येते, एनर्जी पाहिजे, रात्री जागून एनर्जी पाहिजे, तर वॉर्म वॉटर आहे, कोमट वॉटर आहे, त्याच्यामध्ये मध टाकायचा आणि थोडासा लिंबू पिळायचा, स्टर करायचं आणि प्यायचं. त्याने तुमची TCA सायकल तर अशी बूस्ट होणार आणि थोडंसं तुमचं काय होणार, जरा अलर्टनेस येणार. बरं, बऱ्यापैकी म्हणजे इम्पॅक्ट आहे, 99% तर फरक पडतो, 99.99. हां, जर एखाद्याला झोपायचंच ठरवलं आहे की नाही काही होऊ दे, तर त्याला ते काम करत नाही. ठीक आहे. सो आता बघू आपण TCA सायकल ट्राय करून. आता आपण बघितलेलं की जे ग्लायकोलिसिस प्रोसेस होती ती कशामध्ये झाली होती, सायटोप्लाझममध्ये. आणि तिथे लास्टला कुठला पदार्थ तयार झालेला, ॲसिटाईल कोएन्झाईम ए. आता एनर्जी प्रोडक्शन, तुम्हाला माहिती आहे आपण एक टर्म बघितलेला 9वीला, की कोणाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जातं, तर मायटोकॉन्ड्रिया. बरोबर, मायटोकॉन्ड्रियाला बनवलं जातं. तर आता हे ॲसिटाईल कोएन्झाईम पॉवर बनवण्यासाठी, एनर्जी बनवण्यासाठी कुठे जाणार, मायटोकॉन्ड्रिया बनवणार, आणि तिथे पुढची प्रोसेस होणार. बघा, बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटाईल कोएन्झाईम ए एंटर इन द मॉलिक्यूल. तुम्हाला माहिती आहे ग्लायकोलिसिसच्या अखेरला आपल्याला 2 काय भेटलेले, ॲसिटाईल कोएन्झाईम भेटलेले. आता हे कशामध्ये जातात, मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात. सायकल चेन ऑफ रिॲक्शन कॉल्ड द TCA और ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड इन टू दी मायटोकॉन्ड्रिया. मग ट्रायकार्बोक्सिलिक दॅट इज TCA सायकल, ॲसिड सायकल, ही कुठं तयार होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. ॲसिटाईल पार्ट ऑफ ॲसिटाईल कोएन्झाईम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. दिस सायक्लिक प्रोसेस अँड द मॉलिक्यूल ऑफ CO2, H2O, NaDH2, FADH2 इज डिराइव्ड. मग त्यांनी काय सांगितलं आहे, ॲसिटाईल कोएन्झाईम ए हा मोठा केमिकल आहे, त्यामधला जो ॲसिटाईल जो पार्ट आहे, बरोबर, ॲसिटाईल हा कम्प्लिटली ऑक्सिडाईज होतो. ऑक्सिडाईज होतो म्हणजे काय, की ह्याला ऑक्सिजन येऊन कंबाईन होतो, म्हणजे बर्न होतो. आणि तुम्हाला माहिती आहे कुठलंही फ्यूल बर्न झाल्यावरच एनर्जी रिलीज होते. तर ॲसिटाईल जो पार्ट आहे म्हणजेच हा ॲसिडचा पार्ट, ॲसिटाईल म्हणजे ॲसिडचा पार्ट, हा काय झाला, बर्न झाला. बर्न झाल्यामुळे काय होतं, त्याचं ऑक्सिडाईज होऊन काय काय गोष्टी तयार होतात, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, H2O तयार होतो, NaDH2 तयार होतो आणि FADH2 तयार होतो. हे FADH2, NaDH2 याचे फुल फॉर्म आपल्याला पेज नंबर 14वर आहेत दिलेले. ठीक आहे, म्हणजे कळलं आता काय झालं, की पहिलं ॲसिटाईल कोएन्झाईम ए तयार झाल्यानंतर हे ॲसिटाईल कोएन्झाईम कुठं एंटर झालं, सायटोप्लाझममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये. बरोबर, मायटोकॉन्ड्रियामध्ये ॲसिटाईल कोएन्झाईम ए मधला ॲसिटाईल जो पार्ट आहे त्याचं ऑक्सिडाईज झालं किंवा बर्न झाला, तो ऑक्सिजन मिळाला म्हणजे बर्न झालं, आणि त्याच्यापासून तुम्हाला तुमचं FADH2, NaDH2, CO2, H2O हे गोष्टी भेटल्या. ठीक आहे. सो ही होती तुमची TCA सायकल. तुम्हाला काय म्हणतात, ह्याच्यामध्ये आता जो पेज नंबर 14 आहे त्याच्यावर गेल्या पहिलीच एक डायग्राम आहे 2.2 मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. तर ही डायग्राम बघून ठेवा. का, कारण की एक्झामिनर काय करतो, डायग्राम देतात आणि डायग्राम दिल्यानंतर इनकम्प्लीट डायग्रामला लेबलिंग द्या असं केलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे जी नावं दिलेत, पायरिक ॲसिड, फॅटी ॲसिड, मायटोकॉन्ड्रिया, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, बरोबर, तर ती नावं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ती डायग्रामवरनं काय करू शकतात, क्वेश्चन विचारू शकतात की ही डायग्राम कशाची आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, बरोबर, थर्ड स्टेप. म्हणजे पहिली कुठली झाली, ग्लायकोलिसिस. दुसरी कुठली झाली, TCA सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड चेन सायकल. ठीक आहे, TCA सायकल. थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. मॉलिक्यूल ऑफ NaDH2 आणि FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबाउट द प्रोसेस पार्टिसिपेट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NaDH2 molecule, 2 molecules of ATP from each FADH2, and beside ATP, water molecule are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. म्हणजे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन पण कशातच होते, मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. मग त्यांनी काय सांगितलं की मागच्या रिॲक्शनमध्ये FADH2, NaDH2 जे तयार झाले होते त्याच्यापासून
ATP तयार होतात. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं ATP म्हणजे काय, तुमची एनर्जी. FADH2 किती बघा तिथे दिलं आहे, NADH मॉलिक्यूल पासून 2 ATP तयार झाले. FADH2 ATP काय झाले, तिथे पण ATP तयार झाले. म्हणजे प्रत्येकापासून ATP म्हणजे तुम्हाला अखेरला काय भेटणार, ATP भेटणार सगळे. दस द molecule of glucose is completely oxidized in the aerobic respiration and the molecule of CO2 and H2O produced along with the energy. मग त्यांनी काय सांगितलं, अशा प्रकारे पूर्ण कार्बोहायड्रेट बर्न होतो आणि तुम्हाला लास्टला काय भेटतात, ATP मॉलिक्यूल भेटतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, हे 3 गोष्टी भेटतात. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफरमध्ये, फक्त एवढं की कोणापासून किती ATP मॉलिक्यूल तयार होतात. मग त्यांनी बघा 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम द NADH2. एक NADH पासून 3 ATP भेटतात आणि एक FADH2 2 ATP भेटतात, बरोबर. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे भेटतं. म्हणजे काय की ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये हा जो तुमचा कार्बोहायड्रेट आहे तो पूर्णपणे बर्न होतो, म्हणजे पूर्ण जळला जातो आणि पूर्ण एनर्जी भेटते, बरोबर. सो ह्याला त्यामुळे काय म्हणतात की आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला एनर्जी जास्त भेटते, कळलं. म्हणजे जेव्हा ऑक्सिजन जास्त असतो, आता तुम्हाला सांगू ह्याचं एक सायंटिफिक रिझन आणि ह्याचं की जेव्हा पण तुम्ही सकाळी रनिंगला जाता, ज्या लोकांना सवय आहे सकाळी अर्ली मॉर्निंग जायची किंवा योगा करायची अर्ली मॉर्निंग, तर कसं असतं सकाळी सकाळी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतं. ऑक्सिजन तुम्हाला जास्त भेटलं की हे जे कार्बोहायड्रेट आहे ते चांगले कंप्लीट बर्न होतं आणि त्यामुळे जास्त चांगली एनर्जी रिलीज होते. म्हणून ज्यांना सकाळी जॉगिंगचा हे आहे म्हणजे हॉबी आहे किंवा जे लोक मॉर्निंग जॉगिंग करतात त्यांना एनर्जी कमी पडत नाही किंवा एनर्जी चांगली राहते इंटॅक्ट, ते ह्याच्यामुळे, कारण की ही सायकल चांगली ॲक्टिवेट होते. ठीक आहे. आता ATP मॉलिक्यूल जे तयार झाले, ATPवर सगळा गेम आहे. पहिलं ह्या पेजवर काय बघायचं, ती डायग्राम लक्षात ठेवायची पहिली जे आलेलं 2.2. नंतर एक ग्रीन कलरचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये ATPची माहिती दिली आहे. ATP मॉलिक्यूल म्हणजे बघा ॲडिनो ट्रायफॉस्फेट, म्हणजे ॲडिनो एक A असणार, ट्राय म्हणजे काय 3, 1, 2 आणि 3. फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस, P P P, बरोबर. म्हणजे A P A P A P, म्हणजे एक Aला 3 P अटॅच आहे, बरोबर. ॲडिनो ट्राय फॉस्फेट हा मॉलिक्यूल आहे, बरोबर. आता एक लक्षात घ्या, ॲडिनो ट्राय फॉस्फेट, आता तुम्हाला एनर्जी ATP तुमच्या बॉडीमध्ये साठवली. आता ॲक्च्युली काय आहे की A आणि P एकमेकाला अटॅच असतात. एका Aला किती अटॅच असतात, 3 P अटॅच असतात. सो जेव्हा पण तुम्हाला एनर्जी लागते तेव्हा A आणि P मधला बॉन्ड तुटतो आणि ही तुटल्यानंतर एनर्जी रिलीज होते. म्हणजे काय, तुम्हाला एनर्जी भेटते. जशी जशी तुम्हाला एनर्जी लागेल तसा A आणि P मधला बॉन्ड तुटणार आणि त्याच्यामधून एनर्जी तयार होणार आणि ह्याला म्हणतात एनर्जी रिलीज होणार. म्हणजे काय, एक प्रकारे ही करन्सी म्हणजे कसं काय, मला एक सांगा, तुमच्याकडे 500ची नोट आहे, तुम्हाला जशी गरज असेल तर तुम्ही काय करता, ती 500ची नोट काय करत जाता, सुट्टी करत जाता. म्हणजे मला आता 100 लागतात, 100 रुपये सुट्टे केले, 200 रुपये सुट्टे केले. म्हणजे काय, तुम्हाला जसं पैसे लागतील तसं तुम्ही काय करतात, पैसे सुट्टे करतात. मग ह्यालाच म्हणतात करन्सी. मग ATP ही करन्सी, जशी बॉडीला एनर्जी लागते तसं बॉडी काय करते, ATP मॉलिक्यूल तोडत जाते, म्हणजे सुट्टे करत जाते, बरोबर, जशी एनर्जी लागेल. सो ATP मॉलिक्यूल ऑल्सो कॉल्ड करन्सी, एनर्जी करन्सी ऑफ द बॉडी, एनर्जी करन्सी ऑफ अ बॉडी, त्या टॉपिकमध्ये दिलं आहे. पण का म्हणतात हे कळलं का, की बेसिकली ॲडेनो ट्रायफॉस्फेट, ॲडिनोला 3 फॉस्फरस अटॅच असतात. ह्या बॉन्डमध्ये काय असते, एनर्जी असते. बॉडीला जशी एनर्जी लागेल तसे हे बॉन्ड काय करतात, तुटतात आणि एनर्जी रिलीज करतात. म्हणजे जसं एक 500ची नोट असते, मला जशी गरज लागेल तशी मी ही काय करत जातो, सुट्टी करत जातो. जसं बॉडीला देणार, त्यामुळे इट इज कॉल्ड अ करन्सी, एनर्जी करन्सी, म्हणून ह्याला चलन म्हटलं जातं. जसं गरज लागेल तसं आपण सुट्ट्या करत जातो. सो तुम्हाला गिव्ह रिझनमध्ये क्वेश्चन विचारला जातो, वाय ATP इज ऑल्सो कॉल्ड एनर्जी करन्सी, कळलं. म्हणजे या पेजवरती डायग्राम लक्षात ठेवा आणि एनर्जी करन्सी का म्हणतात ते लक्षात. नंतर जर तुम्ही गेला त्या बॉक्सच्या खाली तर तुम्हाला डायग्राम दिले, बरोबर. ती डायग्राम खूप महत्त्वाची आहे. त्या डायग्रामवरनं सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत, बरोबर. जेव्हा आपण आपले लेक्चर किंवा क्लास चालू होईल, जेव्हा आपली टेस्ट सिरीज चालू होईल किंवा आपले पेपर चालू होतील, तर त्याच्यामध्ये असे मी डायग्रामेटिक क्वेश्चन आम्ही टाकत असतो, कळतं आहे. सो आता ह्याच्यामध्ये बघा,
ती डायग्राम दिली की ज्याच्यामध्ये बघा डायग्राममध्ये पहिला पार्ट आहे की ज्याच्यामध्ये ATP दिलं आहे आणि ॲरो जाऊन पुढे ADP आलं बरोबर. आता त्याच्याच खाली जे ॲडिनो ट्रायफॉस्फेट बरोबर एक स्ट्रक्चर दिलं आहे. स्ट्रक्चरमध्ये बघा जर तुम्ही बघितलं तर ॲडिनाईन असा वर्ड दिला आहे त्या स्ट्रक्चरवर, खाली रायबोज दिलं आहे आणि रायबोजला 3 P अटॅच आहे फॉस्फरस. नंतर एक डार्क जाड्या कलरचा ॲरो आहे. त्याच्यापुढे बघा ॲडिनाईन दिलं आहे, रायबोज दिलं आहे. तिथे 3 फॉस्फेटमधला एक फॉस्फरस बघा बाजूला झालेला दिसतो बरोबर. म्हणजे काय झाला की ॲडिनाईनपासून एक फॉस्फरस वेगळा झाला तुकडा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा बॉडीला काय असते एनर्जीची गरज असते तेव्हा ती काय करते फॉस्फरसला तोडते आणि फॉस्फरसला तोडलं की काय रिलीज होते एनर्जी. मग अशी ही डायग्राम आहे. म्हणजे ही काय एनर्जी कशी रिलीज झाली हे या डायग्राममध्ये दाखवलं आहे. कळतं आहे. आता ही डायग्राम कळलं लक्ष काय येते की ATPपासून ADP तयार होतं. ADP म्हणजे काय ॲडिनो डायफॉस्फेट. कारण की 3 फॉस्फेटचे आता 2च फॉस्फरस उरले. कळलं. तर डायग्राम कळली की पहिले 3 फॉस्फरस आहेत बघा. ॲरो नंतर बघा 3 फॉस्फरसमधला एक फॉस्फरस तुटला म्हणजे A आणि P मधला एक बॉन्ड तुटला. सो एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे. आता पुढे बघा तो खालचा पॅराग्राफ आहे. इफ देर इज अ sufficient amount of carbohydrate in the body insufficient due to the exceptional condition like the fasting and hunger. जर तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची कमतरता असेल ड्यू टू दी फास्टिंग अँड हंगर. फास्टिंग म्हणजे काय उपवास केला तर तुम्ही नाटकं केली की मला नाही जेवायचं जा बरोबर. जेव्हा तुमच्या अंगामध्ये मग कार्बोहायड्रेट जाणार नाही पण बॉडीला एनर्जी पाहिजे ती नाटकं करायची म्हटली तर तुम्हाला एनर्जी लागणारच आहे. ठीक आहे. सो ती एनर्जी भेटणार कुठं. देन लिपिड अँड प्रोटीन आर यूज फॉर द एनर्जी प्रोडक्शन. तर त्याच्या लिपिड म्हणजे तुमच्या अंगामध्ये मेद असतं फॅट बरोबर त्याला चरबी म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते जे असतं त्याचा यूज करते बॉडी. इन केस ऑफ लिपिड दे आर कन्वर्टेड इन टू दी फॅटी ॲसिड वेअर द प्रोटीन आर कन्वर्टेड इन टू दी अमायनो ॲसिड. म्हणजे त्यांनी काय सांगितलं जर लिपिड आहे लिपिडचं कन्वर्जन कशात होतं फॅटी ॲसिडमध्ये होतं. आणि जर प्रोटीनपासून एनर्जी तयार केली तर त्याचं कशात कन्वर्जन होतं अमायनो ॲसिड. फॅटी ॲसिड आणि अमायनो ॲसिड कन्वर्टेड इन टू दी ॲसिटाइल कोएन्झाईम बरोबर. मग हीच दोन्हीचं कन्वर्जन कशामध्ये होतं ॲसिटाइल कोएन्झाईममध्ये होतं. आणि नंतर मग ॲसिटाइल कोएन्झाईमपासून क्रेब सायकल ऑफ मायटोकॉन्ड्रिया तयार होते. म्हणजे जे आपण जे आत्ता बघितले ही ह्याला क्रेब सायकलसुद्धा म्हटलं जातं. ह्या ज्या 3 स्टेप आहेत त्याला आपण काय म्हणतो क्रेब सायकल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आत्ता एवढं मी हे लागचं पॅराग्राफ लक्षात नाही की मला हे डिटेलमध्ये सांगायचं आहे ह्याच्यावरनं क्वेश्चन कसा फॉर्म केला जातो आणि डायग्रामवर. पण आत्ता तुम्ही ॲटलिस्ट हे पहिले 3 पेज नीट कवर करा. ठीक आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये एवढंच शिकवतं. ठीक आहे. प्लीज रीड करा नीट प्रॉपरली. काही डाऊट असेल तर प्लीज आस्क द डाऊट्स आणि जसे क्वेश्चन सांगितले तसे क्वेश्चनच्या पद्धतीने प्रिपेअर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मग हेच क्रेब सायकल म्हणजे काय आणि पुढे काय होणार आहे पुढची सायकल आपण एक्सप्लेन करूया. ठीक आहे. चल.